औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य मूर्खपणाचं. सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती. फडणवीसांवरील टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. आणखी एका हत्येनं बीड जिल्हा हादरला. आष्टी तालुक्यातील तरुणाची हत्या केल्याचा आरोप. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच. अंजली दमानियांचा आरोप. धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं, दमानियांची टीका. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी आमच्या सोबत यावं. अपक्ष खासदार विशाल पाटलांना चंद्रकांत पाटलांकडून ऑफर. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं अद्याप बाकी. अजित पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्त्वाची बैठक. विधान परिषदेच्या एका जागेसाठी दादांच्या राष्ट्रवादीत 75 इच्छुकांचे अर्ज तर जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर. उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांमधील पाणी पातळी खालावली. मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणातील पाणीसाठा 52.71%. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ. मुंबईत हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत, AQI 125 वर तर अंधेरीत वाईट हवेची नोंद.